सनातन बगलामुखी राष्ट्र रक्षा महायज्ञ मालेगांव महाराष्ट्र में 18 मई से 24 मई 2026 में आयोजित किया जा रहा है। इस अनुष्ठान में, इस दिव्य भव्य अनुष्ठान में आप पधारें। यह अनुष्ठान इदम राष्ट्राय स्वाहा, राष्ट्र को और सनातन धर्म को समर्पित है। हम वहां आकर के इस दिव्य भव्य अनुष्ठान में होने वाले सभी प्रकार के आध्यात्मिक प्रकल्पों में सम्मिलित होकर के अपने जीवन को सफल, सार्थक और उपयोगी बना सकते हैं। आप सब लोग सादर आमंत्रित हैं। इस निमित्त किसी को भी किसी भी प्रकार का कोई भी शुल्क आप लोगों को नहीं देना है। आप लोग आए धैर्य संयम के साथ, यजमान बन करके आए, अपने आप को यजमान मान करके आए और वहां पर होने वाली प्रत्येक गतिविधि में श्रद्धा, विश्वास और समर्पण के साथ सम्मिलित होकर के अपने इस पुण्य लाभ को अर्जित करें। जय सनातन, जय मां बगला। आचार्य परम पूज्य पंडित जी राजकुमार जी शर्मा यांच्या दिव्यत्वातून राष्ट्ररक्षा महायज्ञ हा कार्यक्रम यशस्वी कंपाऊंड सटाणा रोड, सटाणा नाका येथे संपन्न होणार। आचार्य पंडित राजकुमार शर्मा किंवा पंडित राजकुमार शर्मा हे जर आपण YouTube किंवा फेसबुकला जाऊन जर आपण चेक केलं तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी त्यांच्याबद्दलची, त्यांच्या सिद्धीबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल। त्यावेळेस गुरुदेवांबद्दल मला माहिती मिळाली आणि कुठेतरी माझ्या त्यांचं सगळं माहिती बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर, त्यांची महती ऐकल्यानंतर एक जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न झाली आणि त्यांचं भेट घेण्याचा निर्णय केला। योगायोगाने महाराष्ट्रात शनी शिंगणापूर येथे महाराजांशी भेटीचा योग घडून आला आणि महाराजांनी मालेगाव शहर हे माहिती होतं। त्याच्यामुळे त्यांनी आणि मी काही जे विचार त्यांच्या समोर मांडले की आमच्या मालेगावला येऊन तुम्ही कार्यक्रम करणं का आवश्यक आहे, तर त्यांना मी सांगितलं की आमचं मालेगाव मोसम नदीच्या माध्यमातून दोघे ठिकाणी म्हणजे दोन पद्धतीने ते विभाजित झालेलं आहे आणि एका बाजूला गायी कापल्या जातात आणि एका बाजूला गायीचं पूजन केलं जातं। कापणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पूजन करणाऱ्यांची संख्या कमी आहे। तर आपण येऊन पुण्याची बाजू या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये येऊन वाढवावी अशी विनंती मी त्यांना केली। त्यांनी माझ्या विनंतीला या ठिकाणी म्हणजे सन्मान दिला। त्याचा निश्चितपणे सर्व मालेगावकरांनी लाभ घ्यावा। या ठिकाणी गेल्या 10-12 दिवसापासून नियोजनाच्या अनेक बैठका या ठिकाणी चाललेल्या आहेत। यशस्वी कंपाऊंड सटाणा रोडवर हा कार्यक्रम संपन्न होणार, कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही असं बारीक सारीक नियोजन या ठिकाणी चाललेलं आहे। मां बगलामुखी अनुष्ठान सेवा समिती व एकता मंडळ सटाणाकाच्या माध्यमातून सगळं कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी असंख्य हात या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे फक्त आपल्या आगमनाची आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची। गुरुदेव राजकुमार जी शर्मा यांचे सुवे साहेब व त्या आश्रमाची संपूर्ण व्यवस्था बघणारे असे विष्णूजी साऊ आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। गुरुजींची राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पेंडॉल येणार आहे पेंडॉलमध्ये यज्ञकुंड कुठं असतील का असतील या सगळ्या व्यवस्था, त्याचबरोबर महाराजांबरोबर राजस्थानहून 50 पंडित या ठिकाणी येणार आहेत त्यांची व्यवस्था आणि इतर सगळ्या व्यवस्थांची आज त्यांनी या ठिकाणी माहिती घेतलेली आहे। सगळ्या व्यवस्था त्यांना जवळपास या ठिकाणी पसंत पडलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की मालेगावातला कार्यक्रम हा धार्मिक, आध्यात्मिक तर होईलच पण त्याचबरोबर सुंदर सुद्धा होईल असंही त्यांना या ठिकाणी अपेक्षा त्यांची या ठिकाणी वाढलेली आहे। निश्चितपणे आपण सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत आगळा वेगळा असा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न। तर सद्गुरू जे आहेत हे काही कुठले धर्म मानत नाही, परंतु पूर्णतः हिंदू धर्मासाठी धार्मिक कार्यक्रम आहे। या ठिकाणी जो हिंदू धर्म या ठिकाणी फॉलो करत असेल, मानत असेल असे सगळे लोकांना त्या ठिकाणी येण्यासाठी कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही। मी काही ह्या कार्यक्रमाचा करता नाही, या कार्यक्रमाचं मी मुख्य यजमान आहे। त्याच्या कार्यक्रमाची खर्चाची जबाबदारी फक्त मी स्वीकारलेली आहे। कार्यक्रम करणारी ज्या संस्था आहेत ती आहे मां बगलामुखी
अनुष्ठान सेवा समिती आणि एकता मंडळ सटाण नाका. ते काही दोघं गोष्टी माझ्या मालकीच्या नाही आहेत. त्याच्यामुळे कोणी ते सुनील गायकवाड या पक्षाचे आहेत आणि ते मुख्य यजमान आहेत. मग आपण या पक्षाचे आहोत, आपण त्या ठिकाणी जायचं का? हिंदू असाल तर तुम्ही निश्चितपणे त्या कार्यक्रमाला येऊ शकतात, अन्यथा बाकीच्यांना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे इतरांना मज्जाव तर करणार नाही, पण त्यांना जर आमचा धर्म मान्य असेल तर तो कबूल करायला लावून त्या ठिकाणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायला सांगू.